याच्यामधून ती पन्नी निघाली. काही वर्षानंतर उत्खनन होईल तेव्हा पन्नी निघेल आणि त्यावेळेचे लोक म्हणतील की भारतातील लोक खर्रा खात होते. क्या बात है. नागपुरी कॅन्सर होते खर्ऱ्यानं. बंद करना पडता. हे किती रुपये निघालंय? 200. हा 250. आणि हे 50, 250. या नारळामधून 250 रुपये काढले. एखाद्या बाबांना तांत्रिक मांत्रिकांनी जर हा प्रयोग केला असता तर लोकांना वाटलं असतं की त्याच्यामध्ये कोणती तरी दैवीय शक्ती आहे, त्यांनी चमत्कार केला. परंतु दैवीय शक्ती किंवा आध्यात्मिक शक्ती किंवा दिव्य दृष्टी एकाही व्यक्तीमध्ये नसते. ही आहे फक्त हात की सफाई. हात की सफाई म्हणजेच या नारळाला 3 छिद्र असतात, त्यापैकी एक छिद्र कमजोर असते. त्या छिद्रामध्ये मी हे वरचा भाग बाजूला करून पेचकसनी याला असं असं केलं. दिसलं का? हे पेचकस गेला याच्या त्या छिद्रामधूनच गेला. नोटेची गोल 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 पुंगळी केली, आतमध्ये टाकले. वरचा भाग हा कुची म्हणते, याला बाजूला करून टाकलं. दिसते तसं नसते म्हणूनच जग असते. अधून मधून टाळ्या वाजवल्या तरी चालेल.